विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विधान परिषदेत सातत्यानं आवाज उठवत शासनाचं लक्ष वेधलंय। त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। विधान परिषदेमध्ये मी निवडून गेल्यानंतर जी काही अधिवेशनं झालेली आहे त्या अधिवेशनामध्ये 100% माझी उपस्थिती राहिलेली आहे। तसेच या प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाविषयक ज्या काही समस्या असेल त्या समस्या सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये मी निवडून गेलो त्यावेळेस DCPS योजनेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना 10,000 पेन्शन मिळेल याची गॅरंटी नव्हती, परंतु आज आपण एक विशिष्ट स्थितीमध्ये आलेलो आहोत। शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे। परंतु आमचा नारा आहे या राज्यातील कर्मचाऱ्यांना 1982ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीची तशी मिळाली पाहिजे। शिक्षकांची अनेक पदं रिक्त होती, त्या रिक्त पद भरतीच्या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि आज पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पद भरती व्हायला सुरुवात झालेली आहे। या आणि अनेक समस्या सभागृहामध्ये आपण मांडून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याची दखल शासनाने घेतली, त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो।